तुमचं आमचं वैभव अरे बघून आमचा वैभव सार वैरी विचार करत गुंगला काल येशीच्या बाहेर राहणारे जोहार मायबाप करून मागणारे आज बंगल्यामध्ये राहायला लागले 4 चाकी गाडी फिरायला लागले हे कुणाची पुण्य आहे एक आंबेडकर जन्माला आला कोटी कुळाचा उद्धार केला की नाही म्हणून सांगताय अरे बघून आमचा वैभव सार वैरी विचार करत गुंगला वैरी विचार करत गुंगला आणि भीमाच्या पुण्याने लाखोचा नाही मी कोटीचा बांधलाय भीमाच्या पुण्याने लाखोचा नाही मी कोटीचा बांधलाय भगवानचं वैभव सार वैरी विचार करत गुंगला आणि भीमाच्या पुण्याने लाखोचा नाही मी कोटीचा बांधलाय ही बाबा भीमाची देण आज अंगावर कोटीचं सोनं आज अंगावर कोटीचं सोनं त्याला जीवाचं करून रान ही बाबा भीमाची देण आज अंगावर कोटीचं सोनं त्याला जीवाचं करून रान दिला जगाया स्वाभिमान अरे भीमाच्या मुळे एक माणूस हा निळ्या रंगानं रंगला गाणं आवडलं का मग टाळाच बाई चला आणि भीमाच्या पुण्यानं 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 लाखोचा नाही मी कोटीचा बांधलाय कोटीचा बांधलाय भीमाच्या पुण्यानं लाखोचा नाही मी कोटीचा बांधलाय ज्या गीतानं मला आदर्श शिंदेला परभणीच्या सीमा खंडाळलेला प्रल्हाद शिंदे तृतीय चिरंजीव म्हणजे आनंद शिंदे मिलिंद शिंदे तर सख्या आणि भावनामय दिनकर शिंदेला या 4 कलावंताला जगभरात तुम्ही सर्वांनी पोहोचवलं ते 2008 ला आलेलं गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सर्वांच्या आवडीचं आर तुझार गांधी गाणं कोणी ऐकलेलं गाणं हातवरती करून सांगा बरं बाबा हे तुमच्या लेकरांनी लिहिलेलं गाणं आहे आर तुझार गांधी 10 20 50 100 500 हजाराच्या नोटी काय प्रबोधाची गोष्ट नाही काही सगळंच करू लागले ते ऐकणार पण नाही मग गाण्याचा प्रयत्न करतो आर तुझार गांधी 10 20 50 100 500 हजाराच्या नोटी पण भीमराव माझा रुपया बंधा आहेर कोटी कोटी भीमराव माझा रुपया बंधा आहेर कोटी कोटी भीमराव माझा रुपया बंधा आहेर कोटी कोटी तुझार गांधी 10 20 50 तुझार गांधी 10 20 50 100 500 हजाराच्या नोटी पण भीमराव माझा रुपया बंधा आहेर कोटी भीमराव माझा रुपया बंधा आहेर कोटी कोटी
बायकोण आहे. वामनराव लिहितात पुण्याच्या एवढ्या जेलमध्ये गांधीजी उपोषणाला बसले पुणेकराच्या वेळेस. 2-4 दिवसानंतर गांधीजींची तब्येत खालावायला लागली. ही गोष्ट त्यांच्या बायकोला म्हणजे कस्तुरबा गांधीला कळाली. ती धावत पळत गांधीजींकडे येळवेच्या जेलमध्ये आली आणि तिथे विचारणा करू लागली. तिथल्या सेवकांनी सांगितलं की आई साहेब, गांधीजींचे प्राण वाचवणं गरजेचं आहे, काही वाईट होऊ शकतं. बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केल्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, बाबासाहेब आंबेडकर खूप जिद्दी आणि हट्टी होते. ज्या गोष्टीवर जो निर्णय घेतला तो ठाम असायचा, माघार घ्यायचं काम नाही, मग जीव गेला तरी चालेल, अशी जिद्दी आणि हट्टी बाबासाहेब सांगतोय. वामनराव लिहितात कस्तुरबा गांधी बाबासाहेबांना हात जोडून विनंती करते. काय विनंती करते बघा, काय म्हणते कस्तुरबा गांधी बाबासाहेबांना, तू दिनदुबळ्याचा राजा. वामनराव लिहितात, मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे गाणं तुम्ही ऐकलं असं ऐकलं मला माहिती नाही, पण तुम्हाला ऐकण्याचा प्रयत्न करतोय. कस्तुरबा गांधी हात धुवून बाबासाहेबांना विनंती करते. माता भगिनी बंधू भावाला ध्यान देण्यात आले, महत्वाचं गाणं आहे. कस्तुरबा गांधी बाबासाहेबांना म्हणते, तू दिनदुबळ्याचा राजा, तू दिनदुबळ्याचा राजा, पाठीचा बंधू माझा, तू दिनदुबळ्याचा राजा, पाठीचा बंधू माझा, मला तू दान दे, पतीचे प्राण दे. कोण म्हणतंय? कस्तुरबा गांधी बाबासाहेबांना म्हणते, तू दिनदुबळ्याचा राजा, पाठीचा बंधू माझा, मला तू दान दे, पतीचे प्राण दे. कस्तुरबा के विलवानी, कस्तुरबा के विलवानी, नेत्राची गाळी पाणी, कस्तुरबा के विलवानी, नेत्राची गाळी पाणी, ही वदी भीमाच्या काणी, हो आजमूचा दानी, मला तू दान दे, पतीचे प्राण दे. तरी बाबासाहेब ऐकायला तयार नव्हते. बाबासाहेबांना निर्णय हा ठाम होता. कस्तुरबा गांधी भामावून गेली, काय करावं असं सुचेना असं झालं. कस्तुरबा गांधी बाबासाहेबांना म्हणते, हे सारे संकट जावो, हे सारे संकट जावो, हा तुला सलामत राहो, हे सारे संकट जावो, हा तुला सलामत राहो. या म्हाताऱ्या बहिणीचा, या म्हाताऱ्या बहिणीचा तू ऐक मनाचा राहो, मला तू दान दे, पतीची सेकंड लास्ट दिवस गांधीजींचा कार्यक्रम झाला असता. कस्तुरबा गांधी बाबासाहेबांना म्हणते, ही प्राणसख्याची स्वारी पडली मरणाच्या दारी, ही प्राणसख्याची स्वारी पडली मरणाच्या दारी, कोमधली काया सारी, कोमधली काया सारी, हो पुत्रता उपकारी, मला तू दान दे, पतीचे प्राण दे. तो बाबा गाता गाता गाईल पुण्याची गाथा, तो बाबा गाता गाता गाईल पुण्याची गाथा, हो माझे जीवन दाता, हो माझे जीवन दाता, तू दीनदयाळा, मला तू दान दे, पतीचे प्राण दे. तिला पुण्यात राज्य दान, पाय धरिले कस्तुरबा, पाय धरिले वाचून माय धन्याचे पान तुझ्या पाया पडते. कोण म्हणाल? कस्तुरबा गांधी म्हणते, वाचून माय धन्याचे पान तुझ्या पाया पडते. कस्तुरबा गांधी बाबासाहेबांना विनंती करते. म्हणून प्रतापसिंह बोधे काका लिहितात, मौत की घड़ी कभी हाथ से छूटने ना दी, मौत की घड़ी कभी हाथ से छूटने ना दी, और रिश्ते की डोरी कभी टूटने ना दी, मिसाल है कृष्ण द्रौपदी की इज्जत लूटने ना दी. मेरा भी इस दुनिया में ऐसा दिलदार भाई था, और जिसने कस्तूरबा गांधी की चूड़ियां फूटने ना दी. दिल पुण्यात राज्य वदान, पाय धरिले कस्तुरबा, पाय धरिले कस्तुरबा, म्हणून वाचलं गांधीचे प्राण. भीमाच्या मुळे
माझा रुपया बंधा आहे कोटी कोटी गांधी मिठासाठी झटला गांधी मिठासाठी झटला अरे गांधी मिठासाठी झटला भीम आमच्यासाठी लढला कुठे लढले का माहिती का बाबासाहेब महाडच्या 14 सत्याग्रह करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या मोर्चामध्ये राधाबाई कांबळे नावाची एक बाई होती माता भगिनी ध्यान देऊन ऐका मला ती राधाबाई कांबळे तुमच्यामध्ये बघायची आहे गांधी मिठासाठी झटला भीम आमच्यासाठी लढला कुठे लढले बाबासाहेब तर महाडच्या 14 सत्याग्रह करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या मोर्चामध्ये राधाबाई कांबळे नावाची एक बाई होती त्या राधाबाई कांबळेच्या पाठीवरती 2-4 वर्षाचं लेकरू झोळीमध्ये बांधलेलं त्याच राधाबाई कांबळेच्या पोटामध्ये 2-4 महिन्याचं लेकरू गर्भवती राधाबाई कांबळे सांगतोय ही आयुष्यात कुणी सांगणार नाही ध्यान देण्याचं महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा मोर्चा महाडच्या 14 दिशेने निघाला